हे काय आहे? बघा उघडून. हे एवढे पैसे? म्हणजे मला काही कळलं नाही. सगळे तुमचे आहे. तुम्हाला आधी दिलतं का नाही ती भेट होती. हे तुमचं मानधन आहे. कसं आहे, कुठलं बी अवघड काम सोपं करण्याची ताकद या कागदात असते. आता होईल का नाही? हा, अहो नाही नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. अयो फक्त ट्रेलर आहे. तुम्ही काम करत राहा, अशा लई बॅगा तुमच्याकडे येतील बघा. हा हा, पण कामात ढिलाई न ग. काय नाही नाही, मी नाही करणार ढिलाई. म्हणजे बघते आता कसं, पण करीन मी, प्रयत्न करीन. आता कसं बोललात? प्रयत्न प्रयत्न केले पाहिजे आणि ते मनापासून केले पाहिजे. हा, पण काय आता जरा प्रयत्नात जोर लावा. काय हो बरोबर आहे, मी करीन. म्हणजे त्यांना फक्त प्रेमात पाडायचंय ना? हो, फक्त तेवढाच उद्देश नाही आपला. आपला खरा उद्देश आहे त्यांचं लग्न मोडायचं. ते काम तुमचं आहे आणि त्याच्यासाठीच तुम्हाला एवढे पैसे देतोय आम्ही. अजून बी मिळतील. अहो म्हणजे लग्न मोडायचे मी? पण हे सगळं कशासाठी? तुम्हाला जेवढं काम सांगितलंय तेवढंच करायचं. का, कशासाठी असले प्रश्न विचारायचे नाहीत. आपलं काम चोख करायचं, नसत्या चौकशा करायच्या नाहीत. कळलं का? हो कळतंय. जावा, लागा कामाला. तुमची बॅग आम्ही घरी पोचती करतो. काय करणार का नाही आमचं काम? का अजून काही शंका आहे? नाही, मी तयार आहे. डील आहे आपली. हा, डील. कामात डील न ग. हा, निघा निघा आता. अरे कुणीकडे गेलं मॅडम? गंडवलो काय मास्तरीन माइंड? आहे आली आहे मी. काय होय तुम्ही? म्हणलं काय दिसत नाही, काय नाही खाली हॉलमध्ये. अहो नाही, इथेच होते. आपण करूया सुरू? हा हा, तुम्ही म्हणशील तसं. तुम्ही मॅडम. चला या, बसा. आणि खरंच थँक्यू बरं का, तुम्ही परत आला, क्लास गेला. नाही थँक्यू काय. आज काय मग आता? अहो 6च्या पुढे आपली गाडी गेलीये कुठे? जाणार आज जाणार 6च्या पुढे. मोठा एक्सिलेटर मारा आज जरा. नाही नाही, ते सगळं बरोबर आहे, पण एकदा का सा पक्का झाला ना की मग हळूहळू पुढचे सूर पक्के करत जायचे. लावूया सा? अहो नाही नाही, हे बघा, या सुराला तुम्हाला मॅच करायचंय, तर एकदा हा तुम्ही सूर नीट ऐका आणि त्याला मॅच करा. आणि हा खालचा सा आहे, त्यामुळे सा सा सा. ह्याच्यात जा आहे काय? जा रे.
आता शिकवणी सुरू झाली. अक्षरा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि थँक्यू. थँक्यू. कशासाठी? अगं खरं तर नुसतं थँक्यूनी भागणार नाही, एवढं मोठं काम केलंस. अहो बाबा, मी असं काहीही केलेलं नाही. जी चूक मी केली आहे ती मला सुधारायला हवी ना. पण हे करताना तुझ्या मनाला किती मुरड घालावी लागली असेल तुला मी कल्पना करू शकतो. ठीक आहे बाबा. हे बघा, आपल्या समोर एखादं उद्दिष्ट असेल आणि आपल्याला ते गाठायचं असेल तर आपल्यातल्याच काही गोष्टी बाजूला ठेवायला लागतात ना. आता तुम्ही मॅडमची माफी मागितली, तुम्हालाही किती काय काय गोष्टी कराव्या लागल्या असतील मला कल्पना आहे. काही असे ना, पण अधिपतीचं गाणं पुन्हा सुरू झालं, मला खूप छान वाटलंय. आणि अक्षरा हे सगळं तू घडवून आणलंस. हो बाबा, तुमचाही मोठा वाटा आहे, माझा एकटीचा नाही आहे. अगं पण हे सगळं जे घडवून आणलं ते तू आणलंस ना बाळा. बर ठीक आहे, दोघांनी मिळून घडवून आणला असं म्हणूया. नाही, अकारण मला श्रेय द्यायचं नाही. जे तू केलंस ते तूच केलंस. आणि बाळा, किती गोष्टी शिकतोय तुझ्याकडून तुला माहिती आहे. माझ्याकडून? वयाने लहान आहेस पण हाडाची शिक्षिका आहेस. खूप शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून. तर या सगळ्यासाठी तुला मोठा थँक्यू आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू. हॅलो भावा, कुठे आहेस तू? नाही भाऊजी, अक्षरा बोलते. वहिनी वहिनी अधिपती कुठे? सकाळपासून फोन करतोय, फोन उचलत नाहीये. काय झालंय का? काय झालं? काही सिरियस आहे का? काही प्रॉब्लेम झालाय? नाही नाही, प्रॉब्लेम म्हणजे असं काही नाही. त्या बायका आल्यात, म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये आपण महिला कामगार ठेवले आहेत ना, त्या आल्यात. आणि आमचं ठरलं होतं की त्यांचा स्वागत समारंभ वगैरे करायचा. त्यामुळे त्या सगळ्या अधिपतीची वाट पाहत आहेत. आणि आता असं झालंय की अधिपती आल्याशिवाय आपण कार्यक्रम सुरूही करू शकत नाही. सगळा खोळंबा झालाय. हो देवा, अधिपती तर खाली आहेत. अर्जंट आहे का? हो, तसं अर्जंटच आहेत. बायका सगळ्या वाट पाहत आहेत. अधिपती लवकर आला तर बरं होईल. ठीक आहे, मी एक काम करते, मी त्यांना तुम्हाला फोन करायला सांगते थोड्या वेळाने. वहिनी थोड्या वेळाने नको, लवकर सांगा. इकडे सगळे वाट पाहत आहेत. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, बघते मी. हां, बाय. मी त्या सरगम मॅडमना शब्द दिलाय अधिपतींचा क्लास सुरू असताना तिथे येणार नाही म्हणून. आता हा निरोप कसा देऊ अधिपतींना? धनाजी काका, गोविंद दादा, भाऊजींचा फोन आहे. अधिपतींना अर्जंट काम आहे, फोन तर द्यावाच लागेल. काय करू? पण मी तर नाही जाऊ शकत, अट नाही मोडू शकत मी. नाही जात, जाऊ दे. पण खूप अर्जंट असेल तर नाही, मला जावंच लागेल. काय हो सुनबाई, कुठं चाललाय? मॅडम, ओंकार भाऊजींचा फोन आहे. अधिपतींना काहीतरी अर्जंट काम आहे असं म्हणाले, म्हणून फोन द्यायला चालले. झालं, आता काहीतरी निमित्त काढून तुम्ही तिकडे जाणार. हा नाही मॅडम, खरंच फोन येतोय. फोन आहे तर मग द्यायचं की कुणाला तरी, सांगायचं कुणाला तरी. तुम्ही कशा पायी जाताय? नाही, मी हाका मारल्या धनाजी काकांना, गोविंद दादांना, पण मला कोणीच दिसलं नाही इथे. आओ, पण तुम्ही शब्द दिलाय का नाही? त्यांचा क्लास सुरू असताना तुम्ही तिकडे जाणार नाही म्हणून. हा हो, तुम्हाला कसं कळलं? आओ, आता सरगमला आम्हीच इथं आणले का नाही? हा, आम्हीच आणली का नाही? हा, मग त्या काय आम्हाला सांगणार नाहीत? आम्ही त्यासनी विचारलं तुम्ही परत कशा काय आल्या, त्यांनी आम्हाला सांगितलं सगळं. नाही, बरोबर आहे मॅडम, मी शब्द दिलाय त्यांना, पण अर्जंट काम आहे म्हणून मी चालले. हे बघा, तुम्ही तिकडे जाणार, मग काहीतरी बघणार, मग तुम्हाला राग येणार, मग तुम्ही काहीतरी बोलणार, मग तुमच्यात भांडण होणार, परत त्या सगळा कला सोडून निघून जाणार. हे चक्र परत फिरवायचं काय तुम्हाला? हा, जावा 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 जावा, तिकडे जावा. नाही मॅडम, मला तसं नाही करायचंय खरंच, पण
निरोप द्यायचा मॅडम त्यांना. मी निरोप कसा देऊ मला कळतच नाही. अहो कसला निरोप आणि कसलं अर्जंट बिर्जंट काय नसेल. तुम्ही काही लोड घेऊ नका. हे बघा तुम्ही उगा अट मोडू नका. आणि एवढंच काय असेल तर त्यांचा क्लास संपल्यानंतर त्यासनी सांगा की हा सांगा त्यासनी. जावा 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 काही काळजी करू नका जावा. जमले की तुम्हाला वा. जमले जमले ना. चालतंय. मी काय म्हणतो आजच्या पुरता एवढाच अभ्यास बास करूया काय, कारण मला फॅक्टरीत जायला झालाय लेट. बर पण अभ्यास नाही, रियाज. गाण्याचा रियाज असतो. रियाज रियाज होय. हा रियाज. अहो काय झालं आमच्या मास्टरींबाईंमुळे आम्हाला सारखं ते अभ्यास 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 म्हणायची सवय लागली. असं झालं. मग आता तुम्हाला माझ्यामुळे रियाज म्हणायची सवय लावून घ्यायला लागेल. तसं करूया. तुमच्यामुळे रियाज म्हणा. खरं तर ते पण तुमच्यामुळे नाही, ते बी मास्टरींबाईंमुळेच आहे. इनडायरेक्टली हो. म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही गाण्याचा क्लास लावला, त्याच्यामुळे आम्हाला यो शब्द कळला रियाज. अहो मास्टरींबाईंमुळे आम्हाला काहीच नाही, अशा लई नवीन नवीन गोष्टी कळल्यात आयुष्यात. काय सांगायचं तुम्हाला. एक नवीन जगच उलगडल्यावानी झाली आमचं लगीन झाल्यावर. विषय हार्ड आहे त्यांचा, लय भारी आहेत त्या. नाही त्या चांगल्याच आहेत. म्हणजे मी एवढं गाणं शिकवते त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. म्हणजे माझी गाण्याची शिकवणी आवडते ना तुम्हाला. हो हो असं काय बोलताय. एक नंबर शिकवताय तुम्ही, लय भारी. म्हणजे माझ्या म्हणण्याचा मुद्दा असा होता की हे गाणं बिणं शिकायची मूळ कल्पना आमच्या मास्तरीने माहिती ना, त्याच्यामुळे म्हणजे त्या नसत्या तर तुम्ही गाणं शिकवायला आलाच नसता या हिशोबाने. नाही पण असं काही नाही, काही भेटी ना या होणारच असतात. म्हणजे अशी ना तशी आपली भेट होणारच होती, ती फक्त या निमित्ताने झाली. हा असं होय. म्हणजे कदाचित या भेटीचं रूपांतर एखाद्या नात्यात होऊ शकतं, म्हणजे मैत्रीत होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? हा मैत्री आहे ते आहे. पण चला मी निघू काय, मला जरा अर्जंट फॅक्टरीत जायला लागतो. हो आता मी थांबा म्हटलं तर तुम्ही थोडीच थांबणार. हो तसं नाही. मी निघते. नाही नाही तुम्ही थांबा की, तुम्ही चहा पाणी घेऊन जावा. धनाजी अहो नाही नाही नको, चहा नको. पण तुम्ही घेणार असाल तर मी घेईन. हो नाही मला झाले खरंच गडबड, नाही तर मी घेतला असता चहा. मला आवरून मग निघायचं आहे, लेट होईल. बरं ठीक. हा सॉरी बरं का, मला असं गडबडीने उठायला लागलं. अहो नाही नाही ठीक आहे, मी समजू शकते. भेटूया उद्या. हॅलो. हॅलो वहिनी, तुम्ही माझा निरोप दिलात का अधिपतीला? हो हो मी कळवतेच आहे त्यांना. हा हे बघा आले ओंकार भाऊजी, त्यांना बोलायचं तुमच्याशी. एक मिनिट. हा ओंकार बोल रे बोल. अरे भावा केव्हापासून वाट पाहतोय तुझी. अरे नाही नाही मी जरा बोल की काय काय बोल. अरे भावा इकडे सगळ्या महिला कामगार आल्यात, वाट पाहतायत तुझी. एक नंबर. त्यासनी बसून ठेव, त्यांच्या स्वागताची सगळी तयारी कर. अरे स्वागताची तयारी झाली आहे, पण तू आधी लवकर इकडे ये. नाही मी यायलाच लागलो तिकडं. आणि ऐक मी जसं सांगितलं तसं एकदम घरच्यासारखं त्यासनी वाटलं पाहिजे, समजलं ना. हिडीस पिडीस करू नका, आपलेपणा वाटला पाहिजे त्यासनी जर आपलेपणा वाटला तर पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, समजलं ना. मी 0 मिनिटात यायला लागलोय, चल. हो अरे पण लवकर आहे भावा. त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर, त्यांच्या कामाची विभागणी वगैरे जे काय ते मी आल्यावर मग आपण करूया. चालेल चल, तू आधी लवकर ये आणि मग बघू आपण काय ते. हा मी यायला लागलोय, चल 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 ठेवतो. तू फोन ठेवलास तर मी येईन, ठेव चल. हा हे मंडळा बरे का नाही, मी ग्लास घेऊनच गेलो असतो फॅक्टरीत. तुम्हाला खरं सांगू अधिपती, मला ना अभिमान वाटतोय तुमचा. तुम्ही किती काळजी घेताय त्या महिलांची. काळजी काय आता घ्यायलाच लागणार की. कसं आहे, मला खरं सांगू काय, कामगारांची भरती करते असं वाटतच नाही. मला असं वाटतं की आपलंच कुटुंब मोठं 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 होत चाललं. तुमच्या ह्या एका वाक्यात ना मला कळलं तुमच्यासाठी हे सगळं किती महत्वाचं आहे. आहे महत्वाचं तर आहे. बरं चला येऊ काय मी. हो त्यांना असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही, निघा तुम्ही.
आणि क्लास एक नंबर झाला बरं काय. म्हणजे मला आता जरा मजा यायला लागली, जरा जरा गिअर टाकलाय आता मी जरा जरा जमायला लागले. आता मी त्या दिवसाची वाट बघतोय, या दिवशी मी तुमच्या समोर बसणार आणि एक अख्खं गाणं असं चिखलात धुरळा पाण्यात काढणार. तर मी पण वाट बघते त्या दिवसाची. बरं चला पळू काय मी. हो पण मन कवड्या. बाबा एवढ्या बायका फॅक्टरीत काम करणार आहे होय? चांगलाय चांगलाय चांगलाय. धाकणे सरकार कधी येणार? ते कधी येणार? येतील एवढ्यातच. हा. आत्ताच फोनवर बोलणं झालंय. नमस्कार नमस्कार नमस्कार. सॉरी याला जरा लेट झाला, सॉरी. अहो तुम्ही कशाला आमसनी स्वारी म्हणता? तुम्ही मालक आहेसा. अहो मालक फिलक तसलं काही नसते ताई. सगळ्यांनी मिळून मिसळून आपण या फॅक्टरीत काम करायचं एवढं लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून. मालक बिलक असं हा आता काय आमच्यावर जरा तुमच्यापेक्षा जास्त मोठी जबाबदारी आहे म्हणताना आम्ही मालक असं म्हणूया आपण पाहिजे तर. पण तुमच्यावर पण तेवढीच मोठी आणि तेवढीच महत्वाची जबाबदारी आहे. आणि ही फॅक्टरी नसून आपलं घर आहे असं समजायचं सगळ्यांनी आणि छान मिळून मिसळून काम करायचं आजपासून. लय उपकार झाले बघा तुमचे. तुमच्या इथं आमसनी नोकरी दिली. नाही कराची भाषा तुम्ही करू नका. कसं आहे जशी तुम्हासनी कामाची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला तुमच्यासारख्या गुणी माणसांची गरज आहे. आणि ही आपली फॅक्टरी नाही समजायचं असं की तुम्ही बाबा माहेरपणाला आलेला आहे, हे तुमचं माहेर आहे असं समजून छानपैकी काम करायचं. आलं काय लक्षात? आणि तुमचा कामाचा जो काही रिपोर्ट आहे तो रमेश रावांना द्यायचा आपले मोकादम. आणि रमेश राव तुम्ही पण सख्या भावासारखी सगळ्यांची काळजी घ्यायची. ही आपली फॅमिली असं वातावरण राहिलं पाहिजे थोडक्यात. आलं काय लक्षात? कुणाला काय अडलं केलं तर तुम्ही स्वतःहून पुढे येऊन मदत करायची. पण काम करायचंय कुठं? काम हे दाखवतील की इथं बाजूला गोडाऊन आहे तिकडे घेऊन जातील. ते सगळे तुम्हाला कामाचं नियोजन सांगतील. आणि तिकडेच बाजूला आपण तुमच्या आरामासाठी खोली वगैरे केलेली आहे छानपैकी. ते सगळं तुम्हाला कळलं आता गेल्यावर. आणि तुमच्या सगळ्यांचा कामाचा आजचा पहिला दिवस आहे. आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना ढीग शुभेच्छा. धन्यवाद. रमेशराव सगळ्यांनी दाखवा गोडाऊन बिडाऊन सगळं दाखवा. या येतो आम्ही. या भावा या बायका आल्यात ना यांची सगळ्यांची पगाराची खाती सुरू केली आहेत. बँकेत अकाउंटही ओपन केली आहेत. आणि ते मस्टर बिस्टर आहे ना तेही तयार केलंय. तर तू एकदा नजर घालून घे त्याच्यावर. चल बघूया. भावा झालंय आता. बायकांनी कामालाही सुरुवात केली. आपण जी काय थोडीफार ट्रेनिंग दिली होती ना त्यांनी तशी कामाला सुरुवात केली आहे. आता थोड्याफार चुका तर होणार, नवीन आहेत ना. ते होते की हे बघ आत्ताची सुरुवात आहे. सगळ्यात मेन काय माहिती आहे का महत्वाचा मुद्दा त्यासनी फॅक्टरीत आपलेपणा वाटला पाहिजे. आपल्या घरात आलोय असं वाटलं. मी 10 वेळा तेच सांगतोय असं वाटलं पाहिजे. मग बघ तू एकदा शिकल्या की नाही त्या काम मग कामाला सुट्टी देत नसतात त्या. बायकांचं कसं असतंय पुरुषांसारखं नसते. जरा इथनं कोपऱ्यावरनं जाऊन येतो रे, जरा 10 मिनिटं जरा जाऊन येतो रे, इकडं बोंबलत फिर तिकडं असं नसते. त्या कामाला वागी नसतात. फक्त काय त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि महिला कामगारांची गळती नाही झाली पाहिजे. आपल्या भागात तोच प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मनात जे काय चाललंय आपल्याशी मोकळेपणाने त्यांनी बोललं पाहिजे. बरोबर आहे, आपण बोलू त्यांच्याशी. पण त्या मोकळेपणाने बोलतील का रे? म्हणजे बघ ना
त्या बायका ठरल्या आणि आपण पुरुष मंडळी, मला नाही वाटत त्या मोकळेपणाने आपल्याशी बोलू शकतील. तो एक महत्वाचा मुद्दा आहेच रे. काय एक काम करू काय, मी मास्तरीन बाईसनी बोलवून घेतो इकडं, है की नाही? त्या जरा वरचीवर इकडे येत राहिल्या, या बायकांसंग जरा बोलत राहिल्या, यांची जर मैत्री झाली का नाही तर त्यांच्यासमोर त्या मन मोकळं करतील. काय वाटतं तुला? खरंच एक नंबर आयडिया दिलीस तू भावा. आणि असं खरंच जर का झालं ना तर आपलं निम्म टेन्शन जाईल. नाही तसंच करूया. थांब, मी सांगतोच मास्तरीन बाईसनी, आणि त्या काय नाही म्हणणार नाहीत. ही चांगली आयडिया आहे नाही?